चलो सर्वांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या प्लॅटफॉर्मवरती खूप मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ इतर व्हिडिओच्या तुलनेत मला असं वाटतं की अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. कारण हा व्हिडिओ येणारी जी काही गट ब ची पूर्वपरीक्षा आहे आणि गट क ची पूर्वपरीक्षा आहे, तर ह्या दोन परीक्षांसाठी मला असं वाटतं की कदाचित जास्तच मार्गदर्शक ठरू शकतो. आणि आज ज्या ज्या काही गोष्टी सांगणार आहे छोट्या मोठ्या पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी, मला असं वाटतं की ती एक नाही गोष्ट जर व्यवस्थित जर फॉलो केली तर मला नाही वाटत की तुम्हाला पूर्वपरीक्षा पास होण्यापासून कुणी अडवू शकतं. ठीक आहे, 2 अटेम्प्ट झाले, 3 अटेम्प्ट झाले, 4 झाले, 5 अटेम्प्ट झाले, तरी आपण मुख्य परीक्षेला जात नाही, तर ह्याचा अर्थ आपल्या छोट्या छोट्या गोष्टी चुकतायत. ठीक आहे, 2 मार्काने राहतोय, 1 मार्काने राहतोय, 3 मार्काने राहतोय, ज्या म्हणजे काहीतरी छोट्या मोठ्या चुका घडतायत, तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा आपण मुख्य परीक्षेपासून लांब राहतोय. आज या व्हिडिओमधून ज्या ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या बारकाईनं नोट करून ठेवा. ठीक आहे, आणि व्यवस्थित त्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करा, अंमलबजावणी करा. निश्चितपणानं सांगतो रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. दुसरी त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट, उगीच आलाय व्हिडिओ बघताय, काय सांगतोय बघायचं सोडून द्यायचं, असले प्रकार जर करायचे असतील तर हात जोडून विनंती करतो की व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल. कारण हातचा जो व्हिडिओ बनवतोय तो अशा पोरांसाठी बनवतोय की ज्यांना पूर्वपरीक्षा पास व्हायचे, गेले 3-3, 4-4 वर्षापासून या क्षेत्रामध्ये अभ्यास करतायत. डिप्रेशनमध्ये जायची वेळ आली तर ही पूर्वपरीक्षा आपण पास होत नाही. एक योग्य दिशा पाहिजे, कोणीतरी सांगणं अपेक्षित आहे की बाबा तू असं असं कर म्हणजे तुझा रिझल्ट येईल. आणि मला असं वाटतं की तेच सांगण्यासाठी, अत्यंत काळजीनं तळमळीनं सांगण्यासाठी इथं आलो आहे. आणि मला असं वाटतं की याच किंवा अशाच पोरांनी हा व्हिडिओ बघणं अपेक्षित आहे. 1,00,000% सांगतो या व्हिडिओचा निश्चितपणानं तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे, आता जवळपास 140 दिवस आपल्याकडे आहेत. ठीक आहे, म्हणजे 20 तारखेपासून ते अगदी 9 नोव्हेंबरपर्यंत जर विचार केला तर जवळपास 142-43 दिवस होतात. आणि राऊंड फिगर आपण 140 दिवसांचं नियोजन आपण बघणार आहे. मला असं वाटतं की हे 140 दिवस जर सांगितल्याप्रमाणे जर व्यवस्थित फॉलो केले तर तुमचा रिझल्ट निश्चितपणाने येणार आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली की आपल्याला ही पूर्वपरीक्षा पास व्हायची आहे, ही इच्छाशक्ती जबरदस्त ठेवा. ठीक आहे, आजही कितीतरी पोरांच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न आहे की मी पूर्वपरीक्षा पास होईल का? अरे तुझ्याकडे 4-4.5 महिने आहेत, मेहनत करण्याची तुझ्याकडे क्षमता आहेत. ठीक आहे, तू अभ्यास करू शकतो, तू दिवसात 10-12 तास अभ्यासासाठी देऊ शकतो, तू रिव्हिजन करू शकतो, तू प्रॅक्टिस करू शकतो. का नाही तू पास होणार? मग हे सगळं करण्याची क्षमता आहे, तर हे तू शेवटचा विचार करतो की मी पास होईल का नाही. ठीक आहे, जो पास होतोय त्याला जिथं कान आहे तिथंच तुला कान आहे, त्याला जिथं डोळे आहेत तिथंच तुला डोळे आहेत. काय वेगळं आहे? त्याला जिथं नाक आहे तिथंच तुला नाक आहे. तो पास होतो, तू पास होत नाही. का नाही होत? हा जो कॉन्फिडन्स आहे ना, लो कॉन्फिडन्स, तर हा नको. ठीक आहे, पास होण्यासाठीच 9 नोव्हेंबरची पूर्वपरीक्षा द्यायची आहे. या अट्टहासानं पूर्वपरीक्षा द्या. लव ऑफ अट्रॅक्शन भयंकर लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. तुम्ही इच्छाशक्ती ठेवा ना, मी पास होणार, लागेल तेवढी मेहनत मी करणार, मी रिव्हिजन करणार, मी प्रॅक्टिस करणार. नाही पास झाला ना मला फोन करा, एवढ्या विश्वासानं सांगतो. ठीक आहे, अभ्यास महत्त्वाचा आहेच, परंतु ही आपली इच्छाशक्ती आहे, ही भयंकर महत्त्वाची आहे. तर ही इच्छाशक्ती आणि हा जो आत्मविश्वास किंवा पॉझिटिव्ह माइंडसेट आहे ना, तर ह्या पॉझिटिव्ह माइंडसेटनंच इथून पुढचा सगळा प्रवास करा. तुम्हाला नक्की बेनिफिट जाणवणार आहे. आणि तुम्ही ह्या माइंडसेटनं प्रवास करा की माझं होईल का, मला पेपरला आठवल का, मागच्यासारखं 2 मार्काने मी जाईल. पुन्हा सांगतो, पुन्हा 2 मार्काने जाणार. ठीक आहे, हे वास्तव आहे. तुम्हाला राग येईल ह्या बोलण्याचा, पण लक्षात ठेवा हा बदल तुमच्यामध्ये होणं अपेक्षित आहे. का प्रत्येक वेळेला पूर्वपरीक्षा झाली की गेलाय 2 मार्कानं, गेलाय 3 मार्कानं, परत 4 दिवस रडायचं, परत पूर्वपरीक्षा कशासाठी रे? हे असले प्रकार करू नका. ठीक आहे, पूर्वपरीक्षा पास व्हायची आहे, ह्या इच्छाशक्तीनंच येणाऱ्या काळामध्ये आपण प्रवास करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, बरेचसे पॉईंट लिहून आणलेत जे तुम्हाला एक्सप्लेन करणं मला आवश्यक वाटतं. आणि त्याच्यामुळं पूर्वपरीक्षा तुमची पास होणं म्हणजे तुमची पूर्वपरीक्षा पास व्हायला तुम्हाला सोपं जाईल. असेच काही पॉईंट आणलेले आहेत आणि ते पॉईंट सविस्तर एक्सप्लेन करणार आहे. मला असं वाटतं की तेवढ्या पॉईंटची जर तुम्ही काळजी घेतली किंवा एवढ्या मुद्द्यांचा व्यवस्थित वापर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जर केला तर नक्की तुम्ही पूर्वपरीक्षा पास होणार. ठीक आहे, आत्ता आपल्याकडं 140 दिवस आपण पकडलेत, 140 दिवस आहेत. तर हे 140 दिवस बघण्याच्या आधी, ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे सिलेबस असणारच आहेत. गेले तुम्ही 5-6 महिन्यापासून तुम्ही अभ्यास करत असाल असं मी अपेक्षित करतो. त्याच्यामुळे तुम्ही सिलेबसची कॉपी काढलेली असेल, सिलेबस 1000 वेळा वाचला असेल. ठीक आहे, बघितलं असेल काय काय सिलेबसमध्ये आहे. मग तुम्ही अनेकांनी सिलेबस पाठ केला असेल, अनेकांनी जिथं अभ्यास करता तिथं चिटकवला असेल. ठीक आहे, आता सिलेबस वाचला, काय कळलं त्या सिलेबसमधून सांगा मला. काय कळतं? ढेकळं कळतं त्या सिलेबसमधून. ठीक आहे, आता इथं बघा, हा पूर्वपरीक्षा सिलेबस आहे एका पानाचा. ठीक आहे, आता इथं दिले राज्यशास्त्र. हां, मी
पाठ केलं, सिलेबस पाठ केला, त्याच्यामधलं राज्यशास्त्र पाठ केलं. आता काय कळतंय तुला, काय वाचायचं आहे, काय कळलं, कळेल कधी. ठीक आहे, दिसते नाही तर राज्यशास्त्र फक्त शब्द आहे, दुसरं काहीच नाही. ठीक आहे, पुढं इथं बघा अंकगणितच्या पुढे काय दिले, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी. पेपरला कधी विचारले का 10 अधिक 2 किती, बेरीज विचारली, वजाबाकी तुम्हाला कधी विचारले का 50 मधनं 20 गेलं राहिलं किती, विचारलं. मग आपण असलं करून जाणार का पेपरला. सिलेबस महत्वाचा आहेच, नाही अशातला भाग नाही. पण मला आज हे वाटतं, मी फार विश्वासाने ही गोष्ट सांगतोय, जेवढा सिलेबस महत्वाचा आहे त्याच्या 1000 पटीनं काय महत्वाचं असेल तर ते PYQ महत्वाचे. तुझ्या परीक्षेमध्ये त्या विषयाचं काय विचारलं जाणार आहे हे तुला फक्त PYQ सांगू शकतात, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सांगू शकतात. का सिलेबसमधून तुला कळतंय की बाबा हे विचारलं जाणार आहे परीक्षेला, कळतंय का, काहीच कळत नाही. ठीक आहे, मोजके फक्त सिलेबसमधून 30% कळते, दुसरं काही कळत नाही. त्यासाठी तुला PYQ बघणं अपेक्षित आहे. मग तू काय करशील, आता समजा तू उद्यापासून सुरू करतोय पॉलिटी, मग काय करशील, डायरेक्ट वाचायला घेशील. मग डायरेक्ट जर तू पॉलिटी काहीच सिलेबस नाही बघितला, तू PYQ नाही बघितले आणि डायरेक्ट जर पॉलिटी जर वाचायला घेतलं तर ते पॉलिटीचं लक्ष्मीकांतचं 700-800 पानांचं पुस्तक 20 दिवस संपल का तुला, संपल 20 दिवस. ठीक आहे, मग जर तू असंच वाचायला घेतल्या सगळ्या गोष्टी तर तुला पॉलिटीला किमान 20 दिवस लागणार. महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल संपवायला तुला 20 दिवस लागणार. म्हणजे 2 विषयाला किती दिवस गेले रे, 40 दिवस गेले, 1 महिना 10 दिवस. आपल्याकडे आहेत 7 विषय. ठीक आहे, ठीक आहे, 7 विषय आणि जवळपास आपल्याकडे 140 दिवस, 140 दिवस आणि 40 दिवस गेले ह्या 2 विषयाला, कुठल्या, पॉलिटीला आणि जॉग्राफीला. राहिले 100 दिवस. 100 दिवसामध्ये अजून ते 5 विषय कव्हर करायचे. म्हणजे एकदाच वाचून होतं. जर तू PYQ नाही बघितली आणि सिलेबस नाही बघितला तर शेवटपर्यंत परीक्षा होईपर्यंत तू एकदाच फक्त सिलेबस वाचू शकतो, किंवा सिलेबस म्हणण्यापेक्षा ती पुस्तकं कव्हर करू शकतो. इथं 5-5, 6-6 रिव्हिजन केलं तरी पेपरला गेल्यानंतर कळायचं बंद होतं आणि तू फक्त एकदा वाचून जाणार आणि पेपरला मार्क आणणार. एवढं सोपं आहे वाटतं, एवढं सोपं आहे सगळ्या गोष्टी. मी आजही खात्रीनं सांगतो, आजही विश्वासानं सांगतो, गावखेड्यातले पोरं पास न होण्याचं एकच कारण आहे, त्यांना पूर्व परीक्षेला काय वाचायचं हे कळत नाही, त्यांना मुख्य परीक्षेला काय वाचायचं हे कळत नाही. आणि म्हणून आपली पोरं वारंवार पूर्व परीक्षा नापास होतात. ठीक आहे, जे आपण म्हणतो ना मार्केटला असा एक मॉब आहे की जो कधीही पेपरला गेला तरी 55, 60, 65 मार्क घेऊनच येतो. का घेऊन येतो, त्यांना कळतं की बाबा पूर्व परीक्षेला फक्त याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात, मुख्य परीक्षेला एवढं केलं तरी मार्क येतात. त्यांना हे कळतं म्हणून मार्क घेऊन येतात ते. आणि त्यांना हे माहीत असतं की किती दिवस आधी अभ्यास चालू केला पाहिजे. आपल्या पोरांना कळत नाही, 60 दिवस आधी पूर्व परीक्षेचा अभ्यास चालू करू का 90 दिवस करू का 120 दिवस करू, कळतच नाही. पूर्व परीक्षेच्या वेळेला मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा, मुख्य परीक्षेच्या वेळेला पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा आणि मग पूर्व परीक्षेला गेले की 4, 5, 10 मार्कांना आपण सातत्यानं नापास. हे आजचं जे सेशन आहे तुमच्यासाठी ते काय म्हणू शकतो आपण, जळजळीत सेशन आहे. डोळ्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, आग ओतणारं सेशन आहे, डोळं उघडणारं सेशन आहे. कारण ह्याच्यामधून भयंकर वाचतो मी पूर्व परीक्षेबाबतचं सांगणार आहे. ठीक आहे, आज ही गावखेड्यातली पोरं हे एकाच गोष्टीमुळं वारंवार नापास होत आहे, कळत नाही अरे काय वाचायचं. हे असले प्रकार करू नका. मी ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरतोय ते हेच जाणून घेण्यासाठी की का पूर्व परीक्षा पास होत नाही. मी जिथं जाईल तिथं विचारतो, ठीक आहे तू पूर्व परीक्षा दिली, पूर्व परीक्षा जाईपर्यंत तुझ्या किती रिव्हिजन झाल्या, मी विचारतो 5 कोणाच्या झाल्या, म्हटलं की 4 पोरांच्या हातवर असतात. 4 कोणाच्या झाल्या, 10 पोरांच्या हात असतात, 200-250 पोरं. आणि परीक्षेला जाईपर्यंत लईतले पोराच्या 2 ते 3 रिव्हिजन झालेले असतात. का बरं एवढ्या कमी रिव्हिजन, त्याचं कारण हेच की कळत नाही काय वाचायचं. मी आत्ताही सांगतो तुम्हाला ही एकच गोष्ट जर कळली ना की पूर्व परीक्षेला आपल्याला फक्त एवढंच वाचायचं आहे, मी आत्ताही सांगतो हे जर मॅक्झिमम पोरांना जर कळलं की पूर्व परीक्षेला एवढ्याच गोष्टी जर वाचायच्या आहेत तर मेरिट सापडणार सुद्धा नाही. आजही मेरिट 60, 61, 62 वरती अडकून आहे, 55 वर आहे. कारण मोजकीच पोरं मार्क घेऊन येतात. अजून सगळ्या पोरांना कळत नाही की काय वाचायचं आहे. मग तुम्हाला कधी वाटणार नाही का की आपणही त्या मुख्य परीक्षेच्या यादीमध्ये असावं, जो एक मार्केटला मॉब तयार झालाय की जो गेला की मार्क घेऊन येतो तर त्यांच्यामध्ये आपण जावं. नाही वाटत कधी वाटत नाही का हा पूर्व परीक्षेचा वनवास आपला संपावा, आपण मुख्य परीक्षेला जावं का 3-3, 4-4 वेळा पूर्व परीक्षा नापास व्हायची आणि डिप्रेशनमध्ये जायचं.
जर 4-4 वेळा जर पूर्व परीक्षा नापास झाला आणि डिप्रेशनमध्ये गेला तर पुन्हा उभं करणार कोणी भेटत नाही. स्वतः उभा राहिला तर मोठी गोष्ट आहे. तो आत्मविश्वास पुन्हा येणं फार कठीण आहे. म्हणून सांगतो दुसऱ्या तिसऱ्या लईत तिसऱ्या अटेम्प्टला तुम्ही पूर्व परीक्षा पास झालाच पाहिजे. लईत तिसऱ्या डोक्यावरून पाणी. ठीक आहे. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी. आणि ॲनालिसिस करा. हात जोडतो. ॲनालिसिस केल्याशिवाय अभ्यासाला चालू करू नका. मग ॲनालिसिस करायचं काय? एकच चांगली गोष्ट सांगतो ॲनालिसिसची. पॉलिटिला कुठल्या टॉपिकवरती आयोग वारंवार प्रश्न विचारतं, जॉग्राफीला कुठल्यावरती विचारतं, इकॉनॉमिक्सला, हिस्ट्रीला, सायन्सला, एवढंच फक्त लिहून काढा. प्रत्येक विषयाचे 14-15 टॉपिक सापडतील. तेवढ्यावरती जर रट्टा मारा. मी आजही सांगतो पॉलिटी लईत 7 दिवस लागतील हायएस्ट पॉलिटीला. जर तुम्ही शोधून काढले ना हे 14-15 टॉपिक, ठीक आहे, 6 ते 7 दिवसामध्ये पूर्ण पॉलिटी संपतं तुमचं प्रिलिमचं. ठीक आहे. मी ज्या वेळेला पोरांना सांगतो की तुमचा पूर्व परीक्षेचा सिलेबस 32-33 दिवसामध्ये आरामात संपतो. पोरांना असं वाटतं की 32-33 दिवसामध्ये कसं शक्य आहे? ठीक आहे. म्हणजे अनेक जण मला विचारतात, सर 4-4.5 महिन्यामध्ये सिलेबस कव्हर होईल का? अरे सिलेबस नुसता कव्हर होत नाही, 6 ते 7 रिव्हिजन होतात. मग विचारतात कसं काय? कारण तुमचा सिलेबस म्हणजे पहिली रिडिंगच 32-33 दिवसामध्ये संपते. पॉलिटिचं अख्खं पुस्तक वाचायचं का? अरे नाही वाचायचं. जॉग्राफी अख्खं वाचायचं का? नाही वाचायचं. ते अख्खं वाचायचं आहे का तुला? ब्रिटिश भारतात आल्यापासून ते अगदी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होईपर्यंत काय गरज आहे? तुला फक्त मधला पार्ट लागतो हिस्ट्रीचा. ठीक आहे. जिथून सामाजिक सुधारणा सुरू झाल्या तिथून ते अगदी काँग्रेसपर्यंत. ह्याच्या व्यतिरिक्त काय लागतं का? लागतं का? आपल्याला कळतच नाही ते हिस्ट्रीचं काय वाचायचं. पहिल्या पानापासून पुस्तक संपेपर्यंत चिंध्या उठवायच्या. अरे कशासाठी रे? मी सांगतो हे असले प्रकार केले ना, आजही सांगतो तुम्ही 9 नोव्हेंबरची पूर्व परीक्षा पास होणारच नाही. मला शिव्या द्या, काही करा, पण हे वास्तव आहे. मला एवढंच कळते. ठीक आहे. जे सेशनमध्ये सांगणार आहे अनेकांना बोर वाटू शकतं, मला नाही माहीत, पण एक शब्द ना शब्द लक्षात ठेवा, भयंकर महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तुम्हाला इकॉनॉमिक्सचं काय वाचायचं कळलं पाहिजे. इकॉनॉमिक्सचं सगळ्यांनी कन्सेप्ट. अरे काय कन्सेप्ट? 3-4 जर टॉपिक सोडले कन्सेप्च्युअल, बाकी सगळं पाठांतरच आहे रे तुमचं. ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्न त्या अर्थसंकल्पाचा जर भाग सोडला तर काय कन्सेप्च्युअल आहे? थोडं पैसा चलनचा भाग सोडला तर तुम्हाला पाठांतरच करावं लागतं. हे लक्षात ठेवा. आणि हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत कमी वेळामध्ये सिलेबस कव्हर होणार नाही. मी आत्ताही सांगतो तुमच्या 6 ते 7 रिव्हिजन जर कव्हर व्हायचे असतील तर पहिली रिडिंग हे तुमची हायेस्ट 35 दिवसामध्ये संपली पाहिजे. मग 35 दिवसामध्ये कशी सर? 35 दिवसामध्ये पूर्ण सिलेबस. आता तुम्ही ऐकल्यानंतर म्हणा सर 35 दिवसात पूर्ण सिलेबस? 100% होतो. आणि 35 दिवसामध्ये सिलेबस जर पूर्ण होत असेल तरच तुमच्या शेवटपर्यंत किती रिव्हिजन होतील? 6 ते 7 रिव्हिजन 140 दिवसामध्ये होतील. ठीक आहे. मग 35 दिवसामध्ये तुमची एक पहिली रिडिंग कव्हर होते तर एका विषयाला आपल्याला 7 दिवस द्यायचे. 7-5 35, 5 विषय. ठीक आहे. जे आपण कोर वाचतो नेहमी, मॅथ, रिजनिंग आणि करंट हे आपण रोज वाचतो. त्यामुळे त्यांना आपण स्पेशल वेळ देतो का? देत नाही. आपण फक्त 5 विषयांनाच किती वेळ देतो? कोर वेळ देतो. पॉलिटी, जॉग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स आणि सायन्स. ठीक आहे. मग 7-5 35 पहिली रिडिंग संपली. दुसरी रिडिंग पुन्हा 30 दिवसामध्ये. ठीक आहे. तिसरी म्हणजे 30 दिवसामध्ये प्रत्येक विषयाला 6 दिवस. तिसरी रिडिंग पुन्हा 25 दिवसात, प्रत्येक विषयाला 5 दिवस, 5-5 25. चौथी रिडिंग 20 दिवसात, 5वी रिडिंग 15, शेवटच्या वरच 15 किंवा 10. किमान कमीत कमी 6 रिव्हिजन तर होणारच आहेत. आणि 6 रिव्हिजन म्हणजे कमी नाही, अजिबात कमी नाही. अनेकांच्या 7-8 होतात. पण मी ओव्हरऑल सांगतोय, ॲव्हरेज सांगतोय 6 तरी रिव्हिजन कमीत कमी व्हायलाच पाहिजेत परीक्षेला जाईपर्यंत. तर लक्षात ठेवा टिकावं लागणार आहे. मग ह्या कधी होतील? ज्या वेळेला तुम्हाला कळेल प्रत्येक विषयाचं काय वाचायचं आहे. कळेल का नाही? कळलंच. आम्ही भारताचा भूगोल पूर्ण वाचतो. काय करायचं पूर्ण वाचून? 2-3 टॉपिकवरती 1000 वेळा प्रश्न असतो. स्थान विस्तारावरती प्रश्न आहे, भारताचे स्थान विस्तार. प्राकृतिक भारताचा भूगोल प्रश्न असतो. हवामानावरती प्रश्न असतो. आणि भारताची लोकसंख्या ह्याच्याभर काय आहे? आम्ही भारताचं पर्यटन वाचतो, उद्योग वाचतो. ठीक आहे. खनिज संपत्ती. कशासाठी? ज्या टॉपिकवरती मागच्या 10 वर्षामध्ये एकच प्रश्न आला आहे, मागच्या 10 वर्षामध्ये 2च प्रश्न आलेत, ते टॉपिक आम्ही वाचत बसतो. काय गरज आहे का? मागचे 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर काढ आणि लिहून काढ. ह्या टॉपिकवरती 5 वर्षामध्ये 3 वेळा प्रश्न आला, 4 वेळा प्रश्न आला. आणि असेच 13, 14, 15 टॉपिक काढ आणि तेच रिवाईज कर. जर मी सांगतो एवढंच करून जर तुला जर मार्क नाही ना आले, कधी पण फोन करा.
आलोय पब्लिक समोर बोलतोय, असंच बोलतोय, होईल का असं कधी? काहीतरी अभ्यास करून आलो असेल ना, काहीतरी माहीत असेल. मी पण ह्याच क्षेत्रातनं पुढे आलोय, 100% नाही पण 10% तरी माहीत असेल. आणि ते 10%चा जरी तुम्हाला फायदा झाला तर तुम्ही पूर्वपरीक्षा पास व्हाल. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट PYQ. गट क ची पूर्वपरीक्षा झाली. PYQला धरून जे जे काय काय येत होतं ते सगळं ग्रुपला टाकलं जात होतं. त्याच्यावरून एका गोष्टीचा भान तरी फक्त आला असेल तुम्हाला, की फक्त PYQ जरी चांगले असतील तर प्रत्येक विषयाचे 50% प्रश्न सुटतात. पण आपले पोरं टॉपिक झाला किंवा सिलेबस झाला की कुठल्या तरी अकॅडमीचे पेपर आणायचे, टेस्ट पेपर आणायचे आणि पहिल्या महिन्यापासून किंवा पहिल्या रिडिंगपासून सोडवायचे. मग व्ह्यू आपला कसा तयार होतो? आयोगासारखा होईल? अरे त्या अकॅडमीसारखा होतो. सुरुवातीचे 2-2.5 महिने त्या PYQचा चोथा केला पाहिजे, पाठ केले पाहिजेत, PYQ मधला डाटा पाठ पाहिजे, 4 ऑप्शनचं अनालिसिस प्रॉपर पाहिजे. तेव्हा लक्षात ठेवा PYQ मधला प्रश्न चुकत नाही. ठीक आहे, ज्यांची 2 फेब्रुवारीची परीक्षा 1, 2, 3 मार्काने गेलेली आहे किंवा ज्यांना गट कला कमी मार्क आले त्यांनी बघा, असे किमान 7-8 प्रश्न सापडतील जे सोपे होते, पुस्तकातले होते, तुम्ही जे वाचले होते त्यातले होते, PYQ मधले होते, ते यांना अपेक्षित होतं. तरी आपण त्या 1 तासामध्ये आपण काशी करतो, त्या 1 तासामध्ये आपण काहीतरी गडबड करतो. आणि हे अशीच गडबड जर इथून पुढच्या काळामध्ये जर चालू राहत असेल तर पुन्हा पुन्हा तेच दुःख वाटायला येणार आहे. नका असले प्रकार करू. PYQ व्यवस्थितच करायचे. कुठलीही रिडिंग करत असताना पहिली करा, दुसरी करा, तिसरी करा, टॉपिक झाला PYQ कव्हर करून घ्यायचे. तुम्ही राज्यपाल वाचला, हां ठीक आहे, अर्धा तास 1 तासात राज्यपाल वाचून झाला, लगेच त्याच्यावरती काय 100-150 PYQ असेल व्यवस्थित वाचून घ्यायचे. ते PYQ वाचणं, टॉपिक नंतर PYQ वाचणं ही तुमची दुसरी रिव्हिजन आहे. कारण जे जे तुम्ही टॉपिकमध्ये वाचले ते सगळं त्या PYQ मध्ये असतं. म्हणजे तुमचा जो महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा डाटा जो आयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचा डाटा असतो तर तो PYQ मध्ये असतो. कारण त्या आयोगाने PYQ तयार केलेले आहेत. आणि एकदा ते PYQ तुम्ही चांगले व्यवस्थित वाचले की लक्षात ठेवा की तुम्हाला कळतं आपण योग्य दिशेने जातोय का, नीट वाचतोय का नाही वाचत ते बी कळतं. आणि तुमची चांगली रिव्हिजन होते त्या फॅक्च्युअल डाट्यावरती. एवढे महत्त्वाचे ते PYQ असतात. ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे. त्याच्यामुळे कुठलाही विषय असू द्या, PYQ शिवाय तुम्ही पूर्वपरीक्षा पास होणं शक्यच नाही. आपल्याला फक्त दिवसभरात 100 पानं वाचायची, 200 वाचायची, हे टार्गेट. हाच येडेपणा कंटिन्यू कशासाठी रे? वाचणं महत्त्वाचं आहेच ना, अशातलाच भाग नाही. पण जे आयोगाने विचारलं तिथं त्याला तुम्ही इग्नोर करताय. नका करू. ठीक आहे, वाचणं जेवढं महत्त्वाचं आहे त्याच्याही पेक्षा जास्त ते PYQ बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण ते आयोगाने विचारले, आयोगाच्या प्रश्नांचा अंदाज येतो. आयोग कुठं प्रश्न विचारू शकतो हे कळतं त्या PYQ वरून. मागच्या वर्षी असा प्रश्न विचारला, येणाऱ्या वर्षात असाही प्रश्न येऊ शकतो, याचा अंदाज येतो आपल्याला. त्याच्यामुळं PYQ भयंकर महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, पुढची महत्त्वाची गोष्ट नोट्स. नोट्स असल्या पाहिजेत का? नोट्स 1001% असल्या पाहिजेत. का असल्या पाहिजेत? कारण परीक्षेला जायच्या आधी 8-10 दिवसामध्ये आपली पूर्ण सिलेबसवरती एक रिव्हिजन होणं अपेक्षित असतं. ठीक आहे, पुस्तकं वाचून ते 8-10 दिवसामध्ये पुस्तकं वाचून रिव्हिजन होईल का आपली? बरं, पूर्ण सिलेबसवरती होईल? तर त्यासाठी नोट्स पाहिजेत प्रत्येक विषयाच्या म्हणण्यापेक्षा किमान 4 विषयांच्या जरी नोट्स आपल्याकडे असल्या तरी सोयीस्कर होतं. पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स या कोर विषयांच्या नोट्स आपल्याकडे असल्या तरी लक्षात ठेवा आपल्याला म्हणजे खूप वेळ आपल्याला वाचतो. म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये 1-1, 2-2 दिवसामध्ये विषय आपला संपतो. ठीक आहे, तर हे आपल्याला कळणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळं नोट्स ह्या असल्याच पाहिजेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट की करंटला पोरांना मार्क येत नाहीत. देतो का आपण तेवढा वेळ त्या करंटला? घेतो का त्या करंटवरती मेहनत? ठीक आहे, फॉर्मॅलिटी म्हणून रोज अर्धा तास, पाऊण तास कसं तरी वाचायचं. जेवढा इतर विषयांना वेळ देतो तेवढा आपण सिरियसली वेळ देतो का? कोण म्हणतं करंटला मार्क येत नाही? 15 पैकी 13-14 मार्क काढणारे पोरं आहेत आत्ता. पुस्तकातले सरळ प्रश्न आहेत करंटला. कोण म्हणतं करंटला मार्क येत नाही? आपण वेळ देतो का तेवढा? आपण वेळ देत नाही म्हणून मार्क येत नाही. आपण इतर विषयांचे नोट्स काढतो, करंटच्या काढतो का नोट्स? नाही काढत का? त्याला बी 15च प्रश्न आहेत की. 100% करंट मार्क देतो. ह्या वेळेला तुम्ही करंटचा फॅक्च्युअल डाटा काढा. समजा पुरस्कार आहे, आता समजा साहित्य अकादमी पुरस्कार, ठीक आहे, कुणाला मिळाला, कुठल्या पुस्तकासाठी मिळाला, कधीपासून दिला जातो, मागच्या वर्षी कुणाला मिळाला, संपला विषय, लगेच पुढचा फॅक्च्युअल डाटा. असं काढा ना फॅक्च्युअल डाटा. तुम्हाला इन डिटेल काढायची फार गरज नाही. पहिल्यापासून की पहिल्यांदा कोणाला मिळाला, दुसऱ्यांदा, कशाला गरज आहे? आता पद्मश्री पुरस्कार आहे, पद्मश्री 100-150 लोकांना मिळतो. मग 100-150 लोक पाठ करता काय? महाराष्ट्रातल्या लोकांना आतापर्यंत कशावरती प्रश्न विचारला? समजा पद्मश्रीवरती प्रश्न विचारला तर महाराष्ट्रातल्या लोकांना धरून विचारला ना, का बाहेरच्या राज्यातले विचारले? तेवढंच करा ना पद्मश्री. आता पद्मविभूषण आहे, मोजक्याच लोकांना 4-5 लोकांना दिला जातो, तर ते व्यवस्थित करायचे. ठीक आहे, विचारलं जातं.
जिथे 100-150 लोकांना 100-150 लोकांना पुरस्कार दिला जातो तिथं काय सगळेच विचारले जातील का किंवा बाहेरच्या आपल्याच राज्यातले विचारणार, हे कळलं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे करंटचा फॅक्च्युअल डाटा जर तुम्ही काढून ठेवत असाल ना 1,00,000% तुम्हाला लक्षात ठेवा की चांगले मार्क येणार आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे रिव्हिजनचा. ठीक आहे. म्हणजे मागाशी तुम्हाला सांगितलं ना, जे रिव्हिजनचं शेड्यूल सांगितलं 30 म्हणजे 35, 30, 25, 20, 15, 15 किंवा 10, तर हे रिव्हिजनचं शेड्यूल तुमचं फॉलो पाहिजे. कारण 100 प्रश्नांचा पेपर असतो, 1 तास वेळ असतो. 100 पैकी किमान 75 प्रश्न हे फक्त 1 लाईनर असतात. आणि 1 लाईनर प्रश्न जर असतील तर डोक्यामध्ये किती परफेक्शन पाहिजे त्या उत्तराबाबत. मग ते एका रिव्हिजननं होईल का परफेक्शन? त्या गोष्टी परफेक्ट एका रिव्हिजननं होतील का? 2 रिव्हिजन होतील का? 3 होतील का? जेवढं करल तेवढं कमी आहे. आणि जेवढी जास्त रिव्हिजन असेल ना, लक्षात ठेवा, तेवढा जास्त कॉन्फिडन्स येतो. आणि जेवढा जास्त आत्मविश्वास असेल तेवढ्या झटकन प्रिलिम पास होतं. कारण पूर्वपरीक्षा हा आत्मविश्वासाचा खेळ आहे. तुम्ही बघा, जे पोस्ट होल्डर आहेत 1 वर्ष नसू द्या अभ्यास, पण पूर्वपरीक्षेला जाऊ द्या, किमान 55-60 मार्क घेऊन येतात. का? तो कॉन्फिडन्स असतो. अरे तो कॉन्फिडन्स आलेला असतो रिव्हिजन करून, प्रॅक्टिस करून. एवढं केलेलं असतं अगोदर, PYQचं ॲनालिसिस एवढं भयंकर केलेलं असतं आधी, ऑप्शनचा अभ्यास जबरदस्त केलेला असतो, होतं ते. तर रिव्हिजनशिवाय पर्याय नाही. खूप ताकदीनं रिव्हिजन होणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यासाठी प्रॉपर मॅनेजमेंट अपेक्षित आहे की एवढ्या दिवसामध्ये हा विषय संपल, तेवढ्या दिवसामध्ये हा विषय संपल, एवढ्या दिवसामध्ये माझी पहिली रीडिंग संपल, ह्या दिवसामध्ये माझी दुसरी संपल. ठीक आहे. हे जर केलं तर लक्षात ठेवा चांगले रिव्हिजन होणार आहेत. नाहीतर पॉलिटी झाला की मग मी जॉग्राफी संपवतो, हे असले जर प्रकार जर करत गेला ना तर अजून 4 वर्ष पास व्हायचा नाही. खुन्नसीनं ठरवून सिलेबस संपवा. ठीक आहे. ठरवून रिव्हिजन करा, ठरवून प्रॅक्टिस करा, ठरवून टेस्ट पेपरला चांगला स्कोर आणा की ह्या टेस्ट पेपरला चांगला स्कोर आणणार आहे, मी अभ्यास चांगला केला, रिव्हिजन केलेत. हे जर केलं ना तरच मार्क येणार आहेत. आत्ताच सांगतो. आता होईल तसं करतो. मला दिवसभरामध्ये फक्त 10 पेजेस माझे वाचन होतात, मग घरी जावा 10 पेजेस होतात तर. बाकीची पोरं चांगले रीडिंग करतात, रिव्हिजन करतात, 2-2, 3-3, 4-4 टॉपिक व्यवस्थित संपवत आहेत. तुम्हाला एक टॉपिक संपत नाही 4-5-6 तासात. तुमचं लक्षच नाही मग तिथं. ठीक आहे. तुम्ही फक्त अभ्यास करण्याचं नाटक करता, तुमचं लक्ष बाहेर. जो कॉन्सन्ट्रेट पोरगा आहे ना, त्याचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे ना, त्याला सांगायची गरज नाही की दिवसभरात किती संपवलं पाहिजे. त्याचं ठरलेलं असतं की आज हे संपवणार. ठीक आहे. ह्या दिवसापर्यंत हा विषय संपलेला असेल, लगेच तो विषय पुढच्या दिवशी चालू असेल. हे फार महत्त्वाचं आहे. ह्या तुम्हाला जेवढ्या लवकर कळेल तेवढ्या लवकर तुमचा निकाल आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे टेस्ट पेपर. टेस्ट पेपर हे आता कधीपासून सोडवले पाहिजेत आत्ताच सांगतो. परीक्षेच्या आधी 2 महिने. आत्ता सुरुवातीपासून टेस्ट पेपरला हात लावायचा नाही. किमान 2 रीडिंग चांगल्या होऊ द्या, मग टेस्ट पेपरला हात घाला. किमान 2 रीडिंग उत्तम होऊ द्या, मग टेस्ट पेपर. नाहीतर पहिली रीडिंग झाली किंवा एक पॉलिटी विषय झाला की लगेच कुठंतरी तुम्हाला दिसते 100 क्वेश्चन पॉलिटीचे टेस्ट लगेच सोडवायचे घ्यायचे. अरे आधी आयोगाचे सोडव. आयोगाचे क्वेश्चन आज बी चुकतात तुझे. ठीक आहे. आणि मग तुला आयोगाचे पेपर किंवा आयोगाचे क्वेश्चन न सोडवता टेस्ट पेपरकडे जातो. एवढा हुशार झाला. हे तर आयोगाचे क्वेश्चन साधे चुकतात. मग टेस्ट पेपर वाढल्यानंतर ते ठरवून तयारी केलं असतं की आता हा अवघड तयार करायचं. नका असं करू. आधी PYQचा चौथा करा, मग टेस्ट पेपरकडे जा. 100% सोपे जाणार. ठीक आहे. पण टेस्ट पेपर हे सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. किमान परीक्षेला जाईपर्यंत तुमचे 20, 25, 30 टेस्ट पेपर सोडून झाले पाहिजे. ज्यावेळेला 2 रीडिंग तुमच्या होतील कारण त्यावेळेला तुम्ही आयोगाचे पेपर ज्या आधी सोडवलेले असतील, PYQ सोडवलेले असतील, ते तुमचे पाठ झालेले असतात. पण ज्यावेळेला तुम्ही टेस्ट पेपर सोडवता त्यावेळेला टेस्ट पेपर हे वेगवेगळ्या पद्धतीनं सेट केलेले असतात. तुम्हाला फसवण्यासाठी सेट केलेले असतात. लक्षात ठेवा. टेस्ट पेपर सोडवण्यामुळं छोट्या छोट्या चुका कळतात आपल्या, कॉन्सन्ट्रेशन होतं, प्रश्न नीट वाचतोय का नाही हे कळतं, कुठला प्रश्न आपला साधा सोपा चुकला हे कळतं, अजून कुठं फोकस केला पाहिजे, कुठल्या विषयाला अजून चांगलं लक्ष दिलं पाहिजे हे कळतं, आपली पात्रता कळते, 2 महिन्यामध्ये आपण काय केलं हे आपल्याला कळतं त्या टेस्ट पेपरमधून. आणि तू अजून कुठं आहेस आणि तुला कुठं जायचं हे सांगण्याचं एकमेव माध्यम टेस्ट पेपर आहे, हे तुला कळलं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे टेस्ट पेपर भयंकर महत्त्वाचे असतात. टाईम मॅनेजमेंटसाठी भयंकर महत्त्वाचे असतात. तुला जे पेपरमध्ये जाऊन फायनल पेपरमध्ये जाऊन जे तुला करायचं आहे तेच तू टेस्ट पेपरमध्ये करत असतोस. ठीक आहे. मग तुला पेपर कसा सोडवायला कुठल्या पद्धतीनं सुरुवात करायची आहे तसंच तो आयोगाच्या फायनल पेपरला करणार आहेस. ठीक आहे. नाहीतर फक्त PYQ सोडवून पेपरला जाऊन बसला तिथे गेल्यानंतर कळायचं बंद होईल. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू का मधनंच अजून कुठनं करू? नाही. आधी पूर्वतयारी पाहिजे. ठरलेलं 10, 15, 20, 25 वेळा प्रॅक्टिस केलेली पाहिजे की हां इथून सोडवायचं आहे, एवढा वेळ एवढ्या प्रश्नांना. हा किंवा पॉलिटी झाला की जॉग्राफी झाला की हिस्ट्री झाला की इकॉनॉमी, हे ठरलेलं असलं पाहिजे. तिथं गेल्यानंतर ठरवणार का? म्हणूनच आपण पास होत नाही, म्हणून आपल्याला तो 1 तास मॅनेजमेंट होत नाही. ते आत्ता पाहिजे सगळं. ठीक आहे. त्यामुळे टेस्ट पेपर हे भयंकर महत्त्वाचे आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा तो पेपरचा 1 तास. ठीक आहे. किमान येता जाता लायब्ररीत येताना जाताना नेहमी स्वतःला सांगा मी चांगला अभ्यास करतोय, त्या 1 तासामध्ये मी टिकणार आहे. आत्तापर्यंत माझा जो काही रिझल्ट गेला आहे तो त्या 1 तासामुळे गेला आहे.
म्हणजे जी पोरं 1, 2, 3, 4, 5 मार्कांना जात आहे ना, तर ती पोरं त्या 1 तासामध्ये टिकत नाही आहे. त्यांचा अभ्यास कमी आहे अशातला भागच नाही. भयंकर अभ्यास आहे त्या पोरांचा, पण 1 तास मॅनेज होत नाही. 1 तासामध्ये गडबड होते, टाईम मॅनेजमेंट होत नाही. ठीक आहे, प्रॅक्टिसच्या वेळेला वेगळं करतो, पेपरला गेल्या वेगळंच होतं, ब्लँक होतं सगळं. तर हे कशामुळं? ठीक आहे, तयारी पाहिजे, मेंटली प्रिपरेशन पाहिजे. अभ्यास महत्त्वाचाच आहे, पण मेंटली स्ट्रॉंग पाहिजे. त्या 1 तासामध्ये व्यवस्थित राहणार आहे, पेपर उत्तम सोडवणार आहे. ठीक आहे, जसं ठरवलं तसं सोडवणार आहे, अजिबात वायबल होणार नाही, एकदम स्टिक राहणार आहे. हे जे असतं ठरवणं, ही खुन्नस पाहिजे, तर लक्षात ठेवा चांगले मार्क येत असतात. नाहीतर पेपरला गेल्यानंतर गेला डगमाग. कशाला? पेपरला स्वतःच्या सोयीनुसार घ्यायचं. आयोगानं जसं सेट केलं तसं अजिबात सोडवायचं नाही पेपर. म्हणजे स्वतःच्या मॅनेजमेंटनुसार त्या पेपरला खेळवायचं. पहिल्यांदा आहे ना सायन्स, ठीक आहे, माझं ठरलं मी पॉलिटीपासून लगेच पॉलिटीकडे जायचं, सोडवायचं चालू करायचं पॉलिटीपासून. तर आयोगाने दिलेलं असतं सायन्स, सुरुवातीला मॅथ रिजनिंग, मग आपण पहिल्यापासून सुरुवात करतो सोडवायला आणि तिथंच आपला कॉन्फिडन्स लूज होतो. आयोग कधी तुम्हाला पास करण्याच्या इंटेन्शन पेपर सेट करतं का? आयोग तुमचं असं फिरवत असते तुम्हाला. तुम्ही बी असं जर फिरला तर पेपरनं आल्यावरती सपय झालेला असतं. ठीक आहे, आयोगाला खेळवायचं, आपल्या सोयीनुसार पेपर सोडवायचं. ठीक आहे, तर तो 1 तास, आणि नेहमी स्वतःला सांगत राहते 1 तासाबद्दल छान राहील 1 तासात पेपर व्यवस्थित, हे बोलत राहा. ह्या बोलण्याचा भयंकर इफेक्ट पडत असतो. ठीक आहे, ह्या गोष्टी झाल्या अभ्यासाबाबतच्या, ह्या गोष्टी झाल्या. ठीक आहे, रिव्हिजन तुम्हाला सांगितले, किमान 6 रिव्हिजन होणं अपेक्षित आहे. PYQ, ठीक आहे, PYQ शिवाय काहीच शक्य नाही. नोट्स पाहिजेत किमान 3-4 विषय, 4 विषयांच्या तरी. ठीक आहे, रिव्हिजन, टेस्ट 1 तास. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांग, मार्काचं टार्गेट ठेवत असताना, पूर्व परीक्षेला मार्कांचं टार्गेट ठेवत असताना मी आत्ताही सांगतो 65 ते 67 प्लस ठेवायचं. 65 ते 67 प्लस. आत्ता कट ऑफ 62ला गेला, परत 63-64ला जायला पण मागं पुढं बघणार नाही. जर 2 फेब्रुवारी सारखाच पेपर आला तर ठीक आहे, अवघड आला तर अजून कमी येईल. ठीक आहे, परंतु टार्गेट ठेवत असताना 65-67 प्लस ठेवा. ठीक आहे, जे हक्काचे विषय आहेत तिथं उत्तमच मार्क घ्या. मॅथ रिजनिंगला वेळ द्या. म्हणू नका मला मॅथ रिजनिंग येत नाही, लय अवघड जाते, नका म्हणू. चांगले मार्क येणार आहेत. प्रॅक्टिस तर करा. आपण कधी घाबरतो त्या मॅथ रिजनिंगला, म्हणून आपण त्याकडे बघत नाही, त्याला वेळ देत नाही. मग त्याला जर वेळ नाही दिला तर कशी मार्क देईल तुम्हाला? पॉलिटीला वेळ देता की नाही? येतात की नाही मार्क 13-14? जॉग्राफीला वेळ देता, येतात की नाही मार्क? हिस्ट्रीला वेळ देता, येतात की नाही मार्क? द्या ना मॅथ रिजनिंगला वेळ, द्या ना मॅथ रिजनिंगला वेळ, काय अडचण आहे? बघा तुम्ही प्रॅक्टिस करून बघा या वेळेला मॅथ रिजनिंग. रोज 2-2.5 तास रोज वेळ द्या. 1,00,000% लक्षात ठेवा, फरक पडलेला दिसेल तुम्हाला. ठीक आहे, करंटलाही तसंच द्या वेळ त्याच्या हक्काचा. रोज 1-1.5 तास द्या करंटला वेळ. 2-3 वेळा वाचून झाले, काढा परत फॅक्च्युअल डाटा त्याचा करंटचा बाजूला. का मार्क येत नाहीत? जेवढी चांगली मेहनत घ्याल, जेवढी जास्त मेहनत घ्याल ना, तेवढं लक्षात ठेवा त्याचं रूपांतर तुम्हाला मार्कामध्ये झालेलं दिसेल. ठीक आहे, तर ह्या गोष्टींची काळजी घ्या. आणि हे जे काही 4-4.5 महिने आहेत, ओके, अत्यंत जीव लावून अभ्यास करा, मनापासून अभ्यास करा. बाहेर पडायचं आहे की नाही ह्या क्षेत्रातून? छान काहीतरी घेऊन बाहेर पडायचं आहे की नाही? का रोज तेच उठलं की सुटलं? रोज उठा, 7ला बॅग घ्या, लायब्ररीत जावा, दिवसभर अभ्यास करा, संध्याकाळी या परत झोपा. नाही का नवीन छान आयुष्य काहीतरी जगायचं अजून ह्याच्या व्यतिरिक्त? ठीक आहे, एखाद्या ठिकाणी छान फिरायला जायचं आहे, एखाद्या छान हॉटेलला जेवायला जायचं कुटुंबासोबत. ठीक आहे, कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे की नाही? का 3-3, 4-4, 5-5 वर्षापासून पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, ठीक आहे, अहमदनगर, अहिल्यानगर तिकडंच अभ्यास करायचा आहे का? नाही का वाटत? हक्काचे 4 रुपये आले पाहिजे, कुटुंबासोबत वेळ घालवला पाहिजे, थोडंसं छान राहता आलं पाहिजे आपल्या पैशातून, हक्काच्या पैशातून. नाही का वाटत? द्या ना, हे 1-2 वर्ष करा ना चांगला अभ्यास. कशाला 4-4, 5-5 वर्ष घालवत आहे? सांगायला आहे ना योग्य वेळ की बाबा ह्या वेळेनं जावा, एवढंच करायला उत्तम रिझल्ट येतात. आपल्या ग्रुपला टाकलं मी बरंचसं, पहिल्या आठवड्यावाल्या पोरींना 70-72 मार्क आहेत. कळलं त्यांना योग्य रस्ता कुठला आहे, तेवढंच केलं आहे. 70, 72, 65 किती मार्क आहेत? पण आपण 4-4, 5-5 वर्षापासून करतो, 50-50 वर आपला स्कोर जात नाही आणि आपल्याला कळत नाही की आपण चुकतो कुठं. येते का लक्षात? ठीक आहे, पूर्वपरीक्षा पास होणं अवघड नसतं, फक्त काय करायचं एवढं कळलं पाहिजे. खरा कसं लागतो मुख्य परीक्षेला? 2 विषय असतात आणि सगळे तगडी लोक असतात त्या मुख्य परीक्षेला. ठीक आहे, वेचून घेतलेली असतात तिथं चुकीला माफी नसते. इथं पण नाहीच आपल्या चुकीला माफी, पण तरीही पूर्व परीक्षा लक्षात ठेवा, आयोगाकडून सॉफ्ट कॉर्नर असतो, एकच पेपर आहे. ठीक आहे, योग्य दिशेनं जा रे पोरांनो, 4-4.5 महिने उत्तम आहे. ठीक आहे, अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला. जेवढे फोन आलेत ना,
तेवढ्या पोरांचा एकच प्रश्न, सर अजून इथून पुढे मेन्स किती दिवस करायचे, इथून पुढे मेन्स आणि प्रीचा सोबत अभ्यास करू का? मला हातच जोडाय वाटतात बरं का त्यांच्यासमोर. आता मला सांगा, आपल्याकडे 140 दिवस आहेत, तर तो पोरगा मला म्हणतो सर इथून पुढे 2 महिने मेन्स करू का? मग ह्यातले 2 महिने गेले म्हणजे 60 दिवस गेले. ठीक आहे, 60 दिवस गेले, राहिले फक्त आपल्याकडे 80 दिवस. किती दिवस? 80 दिवस. आता मला सांगा, त्या 80 दिवसामध्ये तू 6 रिव्हिजन कशा करणार आहेस? तू 20-25 टेस्ट पेपर कसे सोडवणार आहेस? तू PYQ वरती कशी कमान आणणार आहेस? तुझं टाईम मॅनेजमेंट होणार कसं? तुझा कॉन्फिडन्स 80 दिवसात वाढेल. 3-3 वर्षापासून पोरं अभ्यास करताय रे, 60-65च्या वर जाईना. 80 दिवसात प्रिलिम क्रॅक करायचे, तुला नोट्स पण काढायचे. मी आजही सांगतो, तुम्ही हक्काचा वेळ, अरे त्या प्रिलिमच्या हक्काचा वेळ द्या की तिला. जे काही 130-140 दिवस आहे द्या ना तिला. तुम्ही तिच्या हक्काचा वेळ तिला देत नाही, म्हणून लक्षात ठेवा ती तुम्हाला रिझल्ट देत नाही. एवढं तरी मला आत्ता कळतंय. मला एकच कळलं, जेवढे फोन उचलले पोरं 1000% रॉंग वेनं अभ्यास करताय. मेन्स करायच्या वेळेला प्री पण करायची आणि प्री करायच्या वेळेला मेन्स पण सोबत करायची. तू झालाच का आजपर्यंत पूर्वपरीक्षा पास? मग तरी पण तुला एवढा कॉन्फिडन्स कसं काय? आता मी मेन्स करतो आता ह्या पूर्वपरीक्षेच्या काळामध्ये आणि मी 60-70-80 दिवसामध्ये पूर्व काढतो. तुला आजपर्यंत 85च्या वर मार्क गेले का? ज्यानं 2-3 मेन्स दिलेले आहेत तो म्हणू शकतो सर 60-70-80 दिवसामध्ये मी कव्हर करेन. 100% तू म्हणू शकतो. पण तुझ्या अजून 3-3 वर्षापासून पूर्वपरीक्षाच पास नाही, तरी तू पूर्वपरीक्षेच्या वेळामध्ये मुख्य परीक्षेचा अभ्यास करतोस. ह्याच्या पाठीमागचे जे काही 3-4 महिने होते तर तो वेळ होता मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्याचा. आता हे 4-4.5 महिने त्या पूर्वपरीक्षेचा वेळ आहे, त्याला वेळ दे की. तुला नोट्स काढायचे आहे, तुला 6-7 रिव्हिजन करायचे आहेत आणि एवढं जोपर्यंत करत नाही तोपर्यंत लक्षात ठेव, आत्मविश्वासानं तू 65-70 मार्क घेऊ शकत नाही. म्हणून मी सांगतो, तुम्हाला कोणी कितीही सांगू द्या, मी सांगेल की 135-40 दिवस आहे ते कोर प्रिलिमला द्यायचे, तुफान प्रिलिम करायची. ठीक आहे, काहीतरी तुम्हाला मेन्सचं माहीत असेल ना काहीतरी, आणि ह्याच्या आधी तुम्ही मेन्सचं काहीच केलं नसेल तर तुमची चुकी आहे सर्वस्वी. तुम्हाला कोणी काही सांगितलं मला नाही माहिती. ठीक आहे, तुम्हाला योग्य दिशा, ठीक आहे, करेक्ट डिरेक्शनच तुम्हाला कळली नाही. मेन्स कधी करायची, प्री कधी करायची, इथून पुढे 1-2 महिने परत, इथून पुढे 1-2 महिने मेन्स करायची, परत 60-65-70-80 दिवस प्रिलिम करायची. कळायचं बंद होईल की काय करू? मग फोन येतात सर आता नियोजन सांगा 80 दिवसाचं. सर कॉन्फिडन्स लूज झाला आहे कारण रिडिंग होत नाही, फास्ट रिव्हिजन होत नाही. कसं होईल? तू तिला वेळ दे, तू 70-80 दिवस दे ना, तिच्या हक्काची वेळ दे. बघ कशी प्रिलिम पास होत नाही. 65+ मार्क की दुसऱ्या दिवसापासून मेन्सला लाग, स्वतःच्या नोट्स तयार कर. ठीक आहे, तेव्हा लक्षात ठेव प्रिलिम चांगल्या मार्कानं आपण पास होऊ शकतो. ठीक आहे, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी क्लिअर केला आहे. ठीक आहे, म्हणूनच सांगतो की तोच मॉब मुख्य परीक्षेला दिसतो. त्यांना कळतं पूर्वपरीक्षेचा अभ्यास किती दिवस आधी करायचा, रिव्हिजन किती करायच्या, टेस्ट पेपर किती सोडवायचे. आपल्या नवीन येणाऱ्या पोरांना किंवा ह्या क्षेत्रात येणाऱ्या पोरांना कसं कोण कधी सांगत नाही की बाबा हे कर, एवढंच वाच, इथून पूर्वपरीक्षेला सुरुवात कर, एवढे दिवस पूर्वपरीक्षेचा अभ्यास कर, एवढे टेस्ट पेपर सोडव, एवढ्या रिव्हिजन, कसं कुणी सांगत नाही, मला खरंच कळत नाही. मग मॅक्झिमम पोरं हे निकालातून बाहेर दिसतात सातत्यानं. ह्या गोष्टी झाल्या काय पाहिजे तर. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या लेक्चरची ॲनालिसिस करा, प्रत्येक विषयाचे टॉपिक बाजूला काढा, तेवढेच तुफान त्या गोष्टीचा अभ्यास करा. येते का लक्षात? ठीक आहे, पुढची महत्त्वाची गोष्ट, ह्या 4-4.5 महिन्यामध्ये हात जोडून विनंती करतो रे, वेळ वाया घालवू नका. हे 4-4.5 महिने स्वतःसाठी गायब व्हा. तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबाला माहीत असलं पाहिजे तुम्ही कुठं आहे. ना गावातल्या माणसांना माहीत पाहिजे, ना तुमच्या मित्रांना माहीत पाहिजे. सगळ्या एखादा मित्र असतो जवळचा, त्याला माहीत असलं पाहिजे तुम्ही काय करताय, कुठं आहे. ह्याचा फोन आला की गावाकडे जायचं, त्याचा फोन आला की गावाकडे जायचं. बंद करा असले प्रकार. कोणतरी भाऊकीतलाच पोरगा असतो, त्याचं लग्न ठरलेलं असतं, शिव त्याच्यासोबत लहानपणापासून बोललेलं नसतो, त्याचा अचानक फोन येतो, अरे माझं ह्या दिवशी लग्न ठरलंय, मग तू लग्नाला ये. अरे त्यानं तुला आपुलकीनं बोलवलं नसतंय, गर्दी वाढवायला बोलवलेलं असते, आणि मग ह्यो बॅग भरतो 4 दिवस गावाकडे लग्नाला. नका असले प्रकार करू. द्या 4-4.5 महिने स्वतःला, तुफान अभ्यास करा प्रिलिमचा. कसं प्रिलिम पास होत नाही बघू. एक मिनिट व्यवस्थित वापरा. पहिल्या दिवसापासून जी अभ्यासाची फ्रिक्वेन्सी आहे, जी ताकद तुम्ही लावणार आहे, तीच शेवटच्या दिवसापर्यंत लावा. जर तुम्ही नाही ना प्रिलिम पास झाला तर मला विचारा. ठीक आहे, नाही आत्तापासून थोडा हळूहळू अभ्यास करायचा. 4 दिवस करायचा, 2 दिवस बोंबलं थिंडायचं, आणि परत एक्झाम जवळ आली 60 दिवस की मग तुटून पाडायचं. मग त्यावेळेला नियोजनच होत नाही आपलं, मग ग्रास्पिंग पॉवरच आपली कमी होऊन जाते. त्यावेळेला लक्षात राहत नाही, स्पीडमध्ये वाचून होत नाही. का तर आता आधी वाचलेलं नसतं ना, 2 महिने टाईमपास केलेला असतो.
असले प्रकार करू नका. चहाला 1 तास, नाश्त्याला 2 तास, जेवायला 4 तास. बंद करा. एकटं जा, एकटं या. डोक्यामध्ये कंटिन्यू ठेवा कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रिलिम पास व्हायचं आहे. आणि जर डोक्यामध्ये कन्फर्म नसेल ना प्रिलिम पास, कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रिलिम पास व्हायचं आहे, गबाळ बांधा, थेट गावाकडे जावा. बापाला माणसंच पाहिजे शेतात. ठीक आहे, तुम्ही गेला तर तो काय नाही म्हणणार नाही. करा शेती जाऊन. मग किती दिवस घरच्यांना आशा दाखवणार रे? ह्या वर्षी होणार नाही, ह्या वर्षी मी 100% होणार. नाही थोडंच राहिले, थोडंच. किती दिवस? त्या आई बापान तर किती दिवस वाट बघायची रे? पोटचं पोरग आहे म्हणून ते बोलत पण नाही काय. हां कर, तुला 6-7 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये, तुला वाईट वाटेल म्हणून ते घरचे बोलत पण नाही काय. पण तुला कळत नाही का? नाही बाबा, आता लय वर्ष झाली, आता तरी नीट केलं पाहिजे. आपण योग्य गोष्टी केल्या पाहिजेत, पास झालं पाहिजे. हां, घरच्यांना किती दिवस आशेवर ठेवायचं आहे? आज होईल, मग होईल, परवा होईल. ठीक आहे, प्रामाणिकपणे करत असतील तर हे तुझ्या रिझल्ट जात असेल तर काहीतरी थोडंफार चुकते. पण तू वेळच घालवत असशील, टाईमपासच करत असतील, नाटकच करत असतील, फक्त अभ्यास करायला, तर करायचं काय? नका करू. ठीक आहे, खूप चांगली संधी आहे. निवांत AC खाली बसून अभ्यास करण्याचं खूप पोरांचं स्वप्न आहे. पण आर्थिक परिस्थितीमुळं कितीतरी पोरं शहरामध्ये अभ्यासाला येऊ शकत नाहीत. जे गावाकडे अभ्यास करतात, घरामध्ये अभ्यास करतात, तर हे रिझल्ट आणतात. आणि तुम्हाला, मला असं वाटतं की देवाचा आशीर्वाद म्हणा, त्याच्याहून जास्त त्या आईबाबाचा आशीर्वाद आहे, त्या माऊलीचा आशीर्वाद आहे. ठीक आहे, त्या बापाचा आशीर्वाद आहे, ज्याच्यामुळे तुम्ही शहरामध्ये अभ्यास करता. महिन्याला 7-8 हजार रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटला दर महिन्याला येतात. ठीक आहे, किमान त्या पैशाची लाज राखून तरी अभ्यास आपण करणं अपेक्षित आहे, योग्य दिशेनं जाणं अपेक्षित आहे. मी जे बोलतो आहे आज कडू बोलतो आहे, अनेकांना वाईट वाटणार आहे. हे बोलताना मलाही वेदना होत आहे. ठीक आहे, हे बोलताना मलाही वाईट वाटतं आहे. पण ह्या गोष्टींचं भान आपल्याला असणं भयंकर महत्त्वाचं आहे. नाहीतर आपलं करायचं म्हणून ह्या क्षेत्रामध्ये राहू नका. ह्या क्षेत्रातलं वास्तवही तेवढंच वाईट आहे. एकदा ह्या क्षेत्रामध्ये 3-4 वर्ष जर अडकून जर राहिला तर ह्या क्षेत्रातून बाहेर जायलाही रस्ता मिळत नाही आणि पुढं जायलाही रस्ता दिसत नाही. अशा अवस्था होऊन जाते. मार्केटमधल्या कितीतरी पोरांची सध्या हीच अवस्था आहे. त्यामुळे स्वतःला 2-3 वर्ष द्यायचे. 2-3 वर्षामध्ये जे तुफान अभ्यास करता येईल तेवढा करायचा. 100% पास होतो. मी हे पहिल्या अटेमध्ये झालो आहे. कारण पहिल्या दिवसापासून जी अभ्यासाची ताकद होती ती शेवटच्या दिवसापर्यंत होती. आणि कदाचित मला असं वाटतं की यशाचं गमक तेच आहे. ताकदीनं अभ्यास केला, योग्य दिशेनं अभ्यास केला, नको त्या गोष्टीमध्ये अडकून पडलो नाही आणि पदरी रिझल्ट पडला आहे. पहिल्या अटेम्पला बाहेर पडलो. आज समाधान वाटतंय. आपण जास्त वेळ दिला नाही, पहिल्या अटेम्पला आपण बाहेर पडलो, आनंद आहे. आणि मला असं वाटतं की जे केलं ते तुम्हाला सांगतोय किंवा आज तुमच्या जागी असतं आणि तुमच्या जागी असताना जे केलं असतं ते तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, मोठा भाऊ, लहान भाऊ म्हणून जे सांगितलं ते खरंच ऐका. जीव तोडून सांगितलं आहे. मला नाही वाटत तुम्हाला जे सांगितलं त्याच्यामुळे मला काही एवढा मोठा काय फायदा होईल, काही नाही होणार. पण मला असं वाटतं की जे आपण सगळे ग्रामीण भागातून येत असतो त्यांना सांगणार कोणी नसते. आणि त्या पोरांना सांगण्यासाठी मला असं वाटतं की माझ्यासारख्या कोणीतरी उभं राहणं गरजेचं आहे. कारण मला त्या गोष्टीची जाणीव आहे की ज्यावेळेला ग्रामीण भागामधून ह्या अशा एखाद्या क्षेत्रामध्ये येत असतो तर त्यावेळेला त्यासाठी अत्यंत मार्गदर्शनाची गरज असते. आणि जर योग्य मार्गदर्शन जर नाही भेटलं तर 4, 5, 6 वर्ष कशी निघून जातात हे आपल्याला कळत नाही. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी कदाचित मला कोणी दिसत नाही सांगताना, म्हणून मला वाटतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि आजच्या लेक्चरच्या माध्यमातून त्याच मी तुम्हाला सांगण्यासाठी हे लेक्चर बनवतो आहे. येणारा जो काही प्रवास आहे तुमचा 4-4.5 महिन्याचा पूर्वपरीक्षेचा, तो सुखाचा व्हावा, सुखकर व्हावा, आत्मविश्वासानं व्हावा, तुम्ही अभ्यासावरती तुटून पडावं म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो. पण तुम्ही करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आणि जो पोरगा प्रामाणिकपणे करतोय त्या पोराला ह्या व्हिडिओचा 1,00,000% फायदा होणार, यात काहीच शंका नाही. ठीक आहे, सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा. काही कमी जास्त वाटलं बिनधास्त कंबाईन मेंटर टीमसोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, तुमचे प्रश्न सुटतील. अडचणीला नेहमी उभे आहे. जेवढं जमेल तेवढं ताकदीनं करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, जेवढा वेळ देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करतोय. आणि दिवसेंदिवस ह्या सगळ्या सांगण्याचा, ह्या लेक्चरचा रिझल्ट आत्ता येताना दिसतोय. ठीक आहे, आत्ता मॅक्झिमम पूर्व परीक्षेला 2 फेब्रुवारीच्या पास झालीत. गटकाला उत्तम मार्क आले. आणि मला असं वाटतं की ही जी एक चळवळ आहे, ठीक आहे,
योग्य मार्गदर्शनाची ही जर अशीच जर चालू राहील ना तर येत्या काळामध्ये मॅक्झिमम शेतकऱ्याची गोरगरीब घरातील पोरं प्रशासनामध्ये दिसणार आहेत, एवढं मात्र निश्चितपणाने तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. ठीक आहे, खूप ताकदीने अभ्यास करा. ठीक आहे, आईबापाला समोर ठेवा, अडीअडचणीमध्ये छत्रपतींना समोर ठेवा. ठीक आहे, ज्यावेळेला सगळं संपल्यासारखं वाटेल, ज्यावेळेला खूपच अडचणीमध्ये आहे असं वाटेल तर छत्रपतींना समोर ठेवा. कारण अखंड हिंदुस्थानाचं जे काही मार्गदर्शक कोण आहे तर छत्रपती आहेत. त्यांच्याकडे बघितलं की मला असं वाटतं की तो काय आयस आहे हा झटकून जातो. ठीक आहे, आणि आईबापाकडे बघितलं की करण्याची एक ताकद येते. ठीक आहे, वाटते की अरे त्या 2 कोमल चेहऱ्यासाठी आपल्याला धडपडलं पाहिजे. ठीक आहे, सर्वांना शुभेच्छा, खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच.